सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी केलेल्या अनंत लीळा आणि त्या अनंत लीळांमधून आपल्याला दिलेली समज, आपल्याला दिलेला बोध आणि आपल्यासाठी सांगितलेला आचार याचं चिंतन करत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पायी भ्रमण करत असताना एकांकीच्या अनेक लीळा आपण बघत आलो आणि त्या लीळा परमेश्वर लोकोक्तीमध्ये आल्यानंतर काही प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना सांगतात आणि त्यातून बोध देतात. असेच सारंग पंडित नावाचे भक्त परमेश्वराला भेटलेले आहे पैठणमध्ये. आता बाईसाही देवाबरोबर आहे आणि सारंग पंडित येता जाता परमेश्वराच्या ठिकाणी दर्शनाला येत असतात. अर्थात दृष्टपर अपेक्षा असल्यामुळं सारंग पंडित परमेश्वराकडे येतात. एकदा असंच वैजनाथाच्या देवळाकडे परमेश्वर जात असताना सारंग पंडित बरोबर होते आणि सारंग पंडिताला त्यांनी सहजच विचारलं की हे जे मंदिर आहे हे कोणी बांधलं किंवा कोण बांधतं आहे, तुम्हाला माहीत आहे का? तर ते म्हणतात, देवळाचे जे बांधकाम आहे हे जे इथली राजाची राणी आहे वैजाई ती करून घेते आणि आजकाल ती ब्राह्मणांना खूप मानधन पण देते म्हटले. परंतु ती दान करत असताना त्या ब्राह्मणांना शास्त्रातील काही प्रश्न विचारते. त्याचे उत्तर जर आपल्याला व्यवस्थित देता आले तर ते विद्वान आहे असं समजून ती परीक्षा घेतल्यानंतर त्यावरती पास झाल्यानंतर ती त्या ब्राह्मणांना दान देत असते. अर्थात त्या सारंग पंडितांना तीच अपेक्षा असते, परंतु स्वतःची योग्यता पात्रता त्यांना माहीत आहे की आपण जर गेलो तर आपल्याला शास्त्रातली योग्य प्रश्नांचे उत्तर देता नाही आले तर आपण असे नापास होऊ, त्यामुळं आपलं काही काम नाही. परंतु स्वामींची जर कृपा झाली तर यदा कदाचित होऊ शकतं आणि या दृष्टपर हेतून ते स्वामींबरोबर असतात. परंतु म्हणण्याची त्यांना इच्छा नसते, डेअरिंग नसते, धाडस नसते. परंतु सर्वज्ञ मनाचा भाव ओळखतात आणि देवाने स्वतःहूनच विचारलं की हे मंदिर कोण बांधतं आहे. आणि मग सारंग पंडितांनी जर कोण बांधतं एवढाच प्रश्न विचारला होता, त्यांनी राजाची राणी वैजाई म्हटलं असतं बाद झालं असतं. परंतु ती अपेक्षा होती, ती लालसा होती, म्हणून ते म्हणतात आजकाल ते ब्राह्मणांना खूप दान देतात. परंतु ते अशी परीक्षा पाहतात आणि त्या परीक्षेत तर मी काही उतरू शकत नाही. मग देवसुद्धा म्हणतात तुम्ही का जात नाही, मग जा म्हटले. मग सारंग पंडित अडचणी सांगतात की आम्ही तिच्याकडे जाण्याच्या पात्रतेचे नाही आहे म्हटले. यदा कदाचित त्यांनी केलेले प्रश्न त्याचे उत्तर आम्ही नाही देऊ शकलो तर मग काय. आणि मग त्याला तीच अपेक्षा असल्यामुळे देवसुद्धा ते म्हणतात की तुम्ही काय करा, जा, तुम्हाला कोणत्या प्रकारचं शास्त्रीय विचारपूस न करता तुम्हाला ते मानधन देतील, नाव नोंदवून घेतील वहीमध्ये. आणि तशा पद्धतीनं परमेश्वराचा वरदहस्त आशीर्वाद भेटल्यानंतर सारंग पंडित त्या देवगिरीला राणीकडं जातात आणि राणीला भेटतात. त्यावेळेस ती राणी नेटकीच सिंहासनावर येऊन बसलेली असते. ब्राह्मण येतात, प्रश्न विचारतात, त्यानंतर ते उत्तर देतात आणि ते सर्व चालू असताना तिथं सारंग पंडित गेलेले आहे. सारंग पंडित तिला भेटले आणि सारंग पंडिताला विचारलं त्यांनी की तुम्ही कोण? तर त्यांनी एकच सांगितलं की आम्ही पैठणकर सारंग पंडित आहोत म्हटले. आणि राणीने कोणत्या प्रकारचा प्रश्न न विचारता म्हटले याचं वहीमध्ये नाव लिहून घ्या म्हटले आणि मानधन देण्यासाठी त्यांची निवड केलेली असते. आता तिथून ते मुक्कामाच्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या अंगात खूप ताप भरतो. ताप आल्यानंतर त्यांना आता तिथं राहणं शक्य होत नाही आणि म्हणून ते मोकानंद जो आहे त्यांना ते पाठवतात आणि भाड्याने पालखी मागून परत पुन्हा पैठणला येतात. सरळ पैठणला घरी न जाता मात्र ते काय करतात, बाहेरूनच स्वामींच्या दर्शनाला जातात. ते म्हणजे स्वामींनी आपल्याला संधी तर दिलेली आहे, परंतु मध्येच हा ताप आला त्यामुळं सारी अडचण आलेली आहे. मग ते देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर, दंडोत घातल्यानंतर, श्रीचरणा लागल्यानंतर सारंग पंडित सर्व हकीकत सांगतात का आम्ही गेलो होतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व झालं, परंतु आम्हाला तिथं ज्वर भरला, ताप भरला, त्यामुळं आम्ही राहणं शक्य नाही. आणि मग देव म्हणतात की तुम्ही घरी जा, स्नान करा, जेवण करा, तुमचा ताप जाईल. म्हणजे त्याला एवढी निष्ठा होती, एवढा भाव होता की परमेश्वराकडे आल्यानंतर ज्या ज्या अडचणी त्या दूर होतात
आणि त्याला ती प्रचिती पण येते. आणि त्यांनी तसंच केलं, घरी गेला, स्नान केलं, जेवण केलं आणि त्याचा ताप गेला. आणि मग ताप गेल्यामुळे ते परत राणीकडे बरोबर येतात, कारण मानधनाच्या लिस्टमध्येच नाव आलं, पण मानधन घ्यायला त्याला ताप आल्यामुळं त्याला घेता आलं नाही, तो निघून आलेला होता. आणि मग ते त्यांना मानधन चालू केलं, 60 आसू त्यावेळेचे आणि 1 दुभती गाय, म्हैस, अशा पद्धतीनं त्यांना ते मानधन दिलं. त्यानंतर ते घरी आले, स्नान केलं, झोपले आणि दुसऱ्या दिवशी दर्शनाला आले. बघा ही प्रवृत्ती जीवाची. त्याला ताप आला तर तो घरी न जाता परमेश्वराच्या दर्शनाला आला डायरेक्ट. आणि आता त्याला जे पाहिजे होतं इच्छित त्याला भेटल्यानंतर तो परमेश्वराकडनं जाता घरी गेला, जेवण केलं, झोपला आणि दुसऱ्या दिवशी परमेश्वराकडे निघाला. तो दर्शनाला आला आणि मग परमेश्वर काय म्हणतात, पांडा तुमचा ताप वाट पाहतोय म्हटले. त्याला माहीतच नाही की आपला ताप आता देवाने घालवला, आता येणारच नाही. आपल्याला असंच आहे, काहीतरी अडचण येते, आपण देवाकडे जातो, ती अडचण दूर होते आणि आपल्याला वाटतं बस आता आपल्याला काही पाहिजे नाही, ज्याच्यासाठी गेलो होतो ते भेटलं. आता देवाशी काय करायचं आहे आणि अडचणीची काय करायचं आहे, अशा पद्धतीने जीवाची प्रवृत्ती परमेश्वर सांगतात. ते म्हणजे तुमचा ताप वाट पाहतो आहे, तो जी तो तर गेला ताप. देवांता नाही, तो ताप भोगवल्याशिवाय कसा जाईल म्हटले. तुम्हाला काय पाहिजे होतं ते अपेक्षित होतं, म्हणून ते घेण्यासाठी तुम्हाला ते थांबवलं होतं आम्ही. अप्रतिशित त्या देवाने ते सांगितलं आहे. आणि मग सारंग पंडित म्हणतात, हो जी, तर मग मला आता येथेच ताप यावं म्हटले. त्याला माहिती देवाच्या सन्निधानात असलं तर ताप येऊ द्या, नाही तर काही येऊ द्या, आपलं निराकरण त्याचं होईल. आणि म्हटले इथं द्या. मग त्याला ताप भरला, एवढा ताप भरला की ते 20 दिवस तो ताप राहिला. परंतु सर्वज्ञांचा उच्चिष्ट प्रसाद, ते पथ्य, चरणोदक, गरम पाणी, अशा पद्धतीनं त्यांनी औषध पाणी घेतलं आणि 12 ते 20 दिवस तो ताप होता. मग गेला. सर्वज्ञांच्या आपल्या घरी घेऊन गेले. मग सर्वज्ञांना आता जे जे इच्छित होतं, जे जे प्रॉब्लेम होत्या, ज्या अडचणी होत्या, साऱ्या दूर झाल्या. आणि मग देवाला आता घरी नेण्यासाठी विनंती करतात. मग तिथे गेल्यानंतर मर्दना मादने करून, गरम पाण्याने आंघोळ वगैरे करून, देवाला उपाराला विनंती करून उपार वगैरे देतात आणि स्वतः पदार्थ वाढतात. सर्वज्ञांनी सर्व ते जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर गुळणा करतात, पानाचा विडा, आणि मग सर्वज्ञ आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे सर्व झाल्यानंतर मग देवाला तो विनंती करतो आहे. स्वतः देवाला मर्दाना मादने देतो आहे, आंघोळ घालतो आहे, स्वतः वाढतो आहे, सर्व काही पदार्थ स्वतः तो वाढून देवाला जेव घालतो आहे, पानाचा विडा वगैरे देऊन. याचं कारण काय हे पुढच्या लक्षात येईल आपल्याला. स्वतः का वाढतो आहे, स्वतः का करतो आहे सर्व, का घरात कोणी नव्हतं का, असं नाही आहे. त्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती पुढच्या अनेक लीळांमधून आपल्याला लक्षात येणार आहे. आपणही असं दृष्टपर हेतूने, दृष्टपर भावनेने परमेश्वराची भक्ती करत असतो, काहीतरी मिळावं, काहीतरी भेटावं, आणि या उद्देशाने देवाकडं आपण जात असतो. आणि देव सर्वज्ञ, देव मानतात. आणि परमेश्वरही स्वतः सांगतात, सगळे जीवाची विषय जी व्यवस्था आहे ते आम्ही करतो. कारण तो जीव आहे हा प्रथम दृष्टपरच परमेश्वराकडे येत असतो. काहीतरी अभिलाषा, काहीतरी फायदा, काहीतरी हेतू घेऊनच येत असतो. डायरेक्ट तर कोणी येत नाही परमेश्वराला मिळवण्यासाठी. विरळा नांदे परमेश्वरांचा, विरळ एखादा ज्याला बोध झाला काय काही नाही, ते बी पूर्वकर्माचे संस्कार, आणि त्यातून त्याचा बोध उदयास येऊन परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा ही इच्छा ठेवतं. बाकी दृष्टपरच भक्ती करणारे आहे. सारंग पंडितात त्यातलीच एक व्यक्ती आहे. अपेक्षा आहे, इच्छा आहे म्हणून देवाकडे यायचं, आणि अडचण आली तर देवाकडे यायचं, अन्यथा मग सोयीने आपापल्या सोयीने देवाला जायचं, विनंती करून घरी आणायचं, स्वतःच सर्व करायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या दृष्टपर भक्तीच्या, दृष्टपर हेतूने केलेल्या एक व्यक्ती आपण जर बघितला तर सारंग पंडित त्यातला दिसतो. आणि शेवटपर्यंत त्याचा जो हेतू आहे तो मात्र तुटला नाही. वास्तविक त्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं का जे ब्राह्मणांना प्रश्न विचारून त्याची परीक्षा घेऊन जर तो पास झाला तर त्याला जे बी आहे वृत्ती, म्हणजे अर्थात आजच्या भाषेमध्ये मानधन किंवा पेन्शन, अशा पद्धतीनं त्याला गॅरंटी होती की आपल्याला भेटणार नाही, आपण ते योग्यतेचे नाही, पात्रते नाही, पण तरी देवाच्या कृपेने त्याला ते भेटले. भेटल्यानंतर ताप आला आहे, तो तापही देवाने घालवला आहे, आणि नंतरच्या काळातही ताप येऊन तो बी घालवला आहे. हीच प्रचिती भरपूर मोठी आहे की अरे हे कोण आहे, हे परमेश्वर आहे साक्षात.
परंतु दृष्टपर हेतू जोपर्यंत आपण जातो परमेश्वराकडं तोपर्यंत परमेश्वर आपण समजतच नाही, समजू शकत नाही. कारण अहेतुक जोपर्यंत आपलं काही घडत नाही तोपर्यंत परमेश्वराची जाणीव, परमेश्वराचा बोध कोणालाच कोणत्या जीवाला होऊ शकत नाही. तसंच यांचं झालं. हेतुक जे आहे ह्याच प्रवृत्तीनं हेतुक दृष्टपर क्रिया करत राहिले, दृष्टपर परमेश्वराकडे येत राहिले, अहेतुकाकडे ते झुकलेच नाही एवढी प्रचिती होऊन. आणि परमेश्वर कळत न कळत त्या जीवाला एक असं अलौकिकता, आपलं वेगळंपण, आपलं आश्चर्य जे आहे ते दाखवत असतात. याच उद्देशाने, याच कारणासाठी का हा जीव आपल्याकडे वेधला जाईल, तो मला ओळखेल, निदान त्या ओळखणीतून माझ्या ठिकाणी काय आहे ते करेल आणि नंतर याला ज्ञान आणि प्रेमाला पात्र ठरून त्याला आपल्याला देता येईल. परंतु जीव हा दृष्टपर, स्वार्थपर असल्यामुळं तो त्याच पद्धतीनं क्रिया करत राहतो. परंतु परमेश्वरही दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं कोणत्याही हेतूने जो बी जीव जाईल त्या हेतूची विषय व्यवस्था परमेश्वर स्वतः करतात. कारण परमेश्वराला माहिती आहे आपल्याशिवाय दुसरं इथं कोणीच नाही आहे. तर देवता बंधनात असल्यामुळे त्या देऊ शकत नाही. जीवामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे, प्रपंचाचा तो विषयच राहिला नाही आहे. मग देणारा एकमेव आहे परमेश्वर आणि हा जीव तर अज्ञानी, अनादी, अविद्युक्त मतीत रे. त्यामुळं परमेश्वराला दिल्याशिवाय पर्यायच राहत नाही आणि त्याचाच आपण अप्रत्यक्षरित्या गैरफायदा उचलत असतो. भेटत राहतं म्हणून आपणही घेत राहतो, मागत राहतो. परंतु परमेश्वर का देतात, कशासाठी देतात याचा मात्र आपण कधी विचारही चिंतनही करत नाही की हे देणं म्हणजे परमेश्वराकडे सर्व काही आहे आणि परमेश्वराकडून जर परमेश्वरालाच मागितलं तर सर्वच भेटल्यासारखं आहे. परंतु परमेश्वराकडून आपल्याला सर्व पाहिजे पण परमेश्वर नाही पाहिजे. ही दृष्टपर प्रवृत्ती जोपर्यंत आपली निघत नाही तोपर्यंत परमेश्वरही आपल्याला समजत नाही, कळत नाही आणि त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या धर्माचा मूळ सिद्धांत आहे अहेतुक. जोपर्यंत याच्याकडं आपण झुकत नाही, जात नाही, तोपर्यंत आपल्याला धर्मात असूनही नसल्यासारखेच आहोत. नंतरच्या काळामध्ये एके दिवशी असेच चांगदेव आणि उपाध्ये एकामेकाशी गप्पा मारत होते आणि ते चांगदेव आहे उपाध्यांना काय म्हणाले की जाणो आपण ज्या पुरुषांची भेटी गोष्टी करत होतो, जे सौंदर्य, लावण्य, औदार्य, तर असे पुरुष पैठणला आले असं मी ऐकलं आहे म्हटले. त्यामुळं आपण त्यांच्या दर्शनाला जायचं का? तर ते लगेच म्हटले उपाध्ये आपण लगेच जाऊ म्हटले. कारण सुपीक जमीन आहे त्यामुळं त्यांना लगेच वेध निर्माण झाला आहे आणि ते लगेच निर्णय घेत आहे का लगेच जाऊ. आणि मग ते म्हणले माझं उपरणं जे आहे ते धुवायला टाकलेलं आहे, ते आले का मग जाऊ दर्शनाला. अशा पद्धतीनं त्यांचे जे मोठे भाऊ आहे नागदेव उपाध्ये त्यांनीसुद्धा ते ऐकलं आणि तो लगेच त्यांच्या लक्षात आला आता हा उदाळला म्हणले श्री चांगदेव रावळांच्या पाठीमागं जाईल असं त्यांच्या मनात आलं. पण जानोपाध्यांचे उपरणं धुवून आले आणि ते लगेच घरी जाऊन आईला म्हणतात की मला शिदोरी द्या, आम्ही जातो आहे. ती आई म्हणते कुठं जातो आहे, कधी जातो आहे, किती दिवसांनी येणार. म्हणले असे काही प्रश्न करू नको, जर असे तू प्रश्न विचारत असेल तर मी येणारच नाही. मग ती आई म्हणते अरे असा का करतो, तू किती दिवसात येशील हे तर सांग. म्हणजे 2-4 दिवसात. म्हणजे आईचं ते प्रेम, मातेचं प्रेम नैसर्गिक असतं, त्या पद्धतीनं आईला काळजी वाटते म्हणून ते विचारतात. परंतु देव जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि कळूनही बी आपण मात्र तसं वागत नाही. आजकाल परिस्थिती आपल्याला हे सर्व कळतं आहे, समजतं आहे, उमगतं आहे, पण तरी आपण कसं वागतो आहे आपल्या आईबरोबर म्हणा, वडिलांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर. ती ही जी प्रवृत्ती आहे ही जीवाची मुळात असते आणि ती जात नसते. ती आई त्याला विचारते, तो उलट उत्तर देतो आहे, पण तरी आई विचारते, तर म्हणता येतो मी 2-4 दिवसांनी. तर अशा पद्धतीनं ते तिथून निघतात. तेव्हा ते दोघे पैठणला आल्यानंतर भोगनाराच्या ठिकाणी देव असतात आणि ते दोघे देवळात आत आल्यानंतर बायसांकडून सुपारी मागतात ते आणि देवाला सुपारी देऊन, आता ते ब्राह्मण असल्यामुळं वेदातले काही पूजा अर्चा ते जाणतात, त्या पद्धतीनं त्यांनी देवाची पूजा केलेली आहे. त्या पद्धतीने ते सूक्त वगैरे काय आहे ते म्हटलं आणि परमेश्वराला फुले वगैरे आणलेली होती त्यांनी ती वाहिली आणि मग देव स्वतः बाईसांना म्हणतात की बाई जीव जीवार्चन घडे पण ईश्वार्चन ते काहीची न घडे म्हटले. म्हणजे जीवाकडून जीवाचं दर्शन होईल, जीवाला जीवाकडून भक्ती होईल, जीवाने जीवाचं पूजन होईल, पण जीवाकडून परमेश्वराचं पूजन दर्शन हे दुर्मिळ आहे, ते कोणाकडूनही होऊ शकत नाही. यांना भेटलं पण बाईसा एक तिथं सिद्धांत सांगतात की
बाबा देव घडवतील तर घडू शकतात, तुम्ही घडवतील घडू शकतात, परमेश्वराने घडवलं तरच घडू शकतं. अन्यथा जीवाकडून जीवा परमेश्वराचं शक्यच नाही. जीवाच्या कडेने परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराचा बोध, परमेश्वराचं पूजन हे होणं नाही. जे बी आहे भजन असेल, पूजन असेल, ते परमेश्वराने घडवलं तर जीवाला होत असतं. म्हणून परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. त्यासाठी आपली तळमळ, आपली आर्तता, चतुर्विध दुःख याची मात्र अपेक्षा असली पाहिजे. वेच असला पाहिजे. हे जे जानोपाध्याय जे आहे त्यांची तशा पद्धतीचा वेच असल्यामुळं परमेश्वराचं त्यांना दर्शन झालं आणि परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी पूजनसुद्धा केलं. ते पूजन त्यांना परमेश्वराचं घडलं आहे. त्यांना बोध नाही आहे, त्यांना माहीत नाही आहे परमेश्वर आहे, परंतु नकळत त्यांची जी पूर्वकर्माची संस्काराची जी शिदुरी आहे ती शिदुरी परमेश्वरापर्यंत घेऊन आलेली आहे. आणि त्यांनी तिथं आल्यानंतर त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या योग्यतेनुसार परमेश्वराचं पूजनसुद्धा केलेलं आहे. म्हणून परमेश्वराला बाईसांना एक सिद्धांत सांगितलं का जीवाकडून कधी होऊ शकत नाही म्हटले, आणि ते यांना घडलं आहे म्हटले. त्या अशा पद्धतीनं अनेक सद्भक्तांना परमेश्वर त्यांच्या कन्वेनुसार, योग्यतेनुसार, पात्रतेनुसार ज्ञानाला आणि प्रेमाला योग्य करतात आणि त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन स्वीकारतात. म्हणून भजन प्रेमाला, पूजन प्रेमाला, सर्व ह्या प्रेमाचे उपाय परमेश्वर करून घेतात. त्यानंतर कास्ता हरिदेवपास पंडित जे आले ते परमेश्वराकडे आलेले. बघा या लीळेतून परमेश्वराने परमेश्वराचं परमेश्वरत्व सांगितलं, अप्रत्यक्षरित्या जाणीव करून दिलेली, ओळख करून दिलेली, परंतु तरी जीवाला समजत नाही. ते सर्वज्ञांजवळ उपाध्ये बसलेले होते. तर तेवढ्यात ते कास्ता हरिदेव पंडित आले. आता हे उपाध्ये जे आहे ज्यांनी पूजा वगैरे केली ते येऊन बसलेले आणि त्याच वेळेस कास्ता पंडित आले. आल्यानंतर ते सर्वज्ञ देवळातून बाहेर आले. सर्वज्ञ बसण्यासाठी बाईसांनी मग आसन वगैरे केलेलं आहे. आसन केल्यानंतर उपाध्याने आपले वस्त्र सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली ठेवले. बघा संस्कार आहे. तर देव स्वतः म्हणतात अहो ते मळतील, घाण होतील. नाही म्हणले, ते मळणार नाही, घाण नाही होणार, ते उलट प्रसाद होतील म्हटले. म्हणजे हा पूर्वकर्माचा संस्कार असल्यामुळं त्यांनी नुसतं नाव ऐकलं, देवाकडं आले. आल्यानंतर त्यांनी देवाचं भजन पूजन केलेलं आहे आणि इथून ही बी अलौकिक अशी लीळा परमेश्वर त्यांना दाखवतात. अप्रत्यक्षरित्या त्यांच्यासाठीच ही लीळा केली असं समजावं. बाईसांनी देवाला बसण्यासाठी आसन केल्यानंतर श्रीचरणाच्या खाली ते आपलं स्वतःचं उपरणं ठेवतात आणि देव सांगून असतून सुद्धा ते म्हणतात नाही नाही त्याचा प्रसाद होईल म्हटले. तर अशा पद्धतीनं बाईसांनी आसन रचले. सर्वज्ञसुद्धा आसनावर बसलेले. नंतर हस्त जे हरिदेव पंडित आहे सर्वज्ञांना दंडोत घातले, श्रीचरणाला लागले आणि बसले. आणि सर्वज्ञांनी त्यांना विचारलं, सर्वज्ञांनी त्यांना काय विचारलं, आपण काय जाणता म्हटले. आता ते ब्राह्मण आहे, पंडित आहे, त्याच्यावर देवाने त्यांना त्यांना तुम्ही काय जाणता. त्यांनी सांगितले जी आम्ही गोपाळ मंत्राचे भेद जाणतो म्हटले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आता हे उपाध्यांसाठी हा लीळा चालू आहे आणि निमित्त आहे कास्ता हरिदेव पंडित. त्यांना देव विचारतात तुम्ही काय जाणता म्हणे. गोपाळ हरिदेव आपण गोपाल मंत्राचं भेद जाणतो म्हणले आम्ही. मग देव विचारतात त्यांना गोपाळ मंत्राचे किती भेद आहे. तर तो म्हणतो 101 आहे, परंतु आम्ही 2-4च जाणतो. म्हणजे आता त्याला काहीच माहीत नव्हतं, परंतु त्यांनी ठोकलं आणि परमेश्वराला त्या लीळेतून मात्र द्यायचं आहे उपाध्यांना बोध, ओळख. 101 भेद आहे म्हटले, पण आम्ही त्यातले 1-2च जाणतो. पण देव म्हणता अहो 101 नाही, गोपाळ मंत्राचे 1000 भेद आहे. 1000 भेद आहे, परंतु त्यातील एक भेद तो फक्त श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवीलाच माहिती आहे म्हटले आणि आम्हाला माहिती आहे, तिसऱ्या कोणाला माहीतच नाही म्हटले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देव काय सांगतात की जो गोपाळ मंत्राचा भेद आहे तुम्ही 100 मानता, ते 100 नसून ते 1000 आहे. आणि त्यातला एक भेद असा आहे की तो फक्त श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता हेच जाणतात. आणि हे कोण सांगते, स्वामी श्रीचक्रधर. याचा अर्थ आम्ही जाणतो, याचा अर्थ आम्ही श्रीकृष्ण आहे, हे तुम्ही समजा, लक्षात घ्या. परंतु त्यांना नाही कळालं, परंतु उपाध्यांना मात्र प्रतीती आली की सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू हे श्रीकृष्ण महाराज आहे. सांगताय कोणाला आणि प्रतीती आली कोणाला. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला यांनाच प्रती द्यायची होती, यांनाच बोध द्यायचा होता, परंतु निमित्त मात्र त्यांनी जे हरिदेव कास्ता हरिदेव पंडित आहे त्यांना करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून यांना बोध आणि प्रचिती द्यायची. परमेश्वराने असे अप्रत्यक्षरित्या
अनेक लीळेच्या माध्यमातून आपलं अलौकिकत्व, आपलं देवत्व, आपलं परमेश्वरत्व जे बी आहे ते जीवाला जाणवतात. वास्तविक हाय जीव आहे, तोय जीव आहे, हे ब्राह्मण आहे, ते ब्राह्मण आहे, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना विचारला प्रश्न त्यांनाच उत्तर दिलेलं आहे, परंतु त्यांना न होता प्रचिती यांना झालेली आहे. याचं कारण का, की कोणाला कुठं काय निमित्त करतील, आणि यांना प्रचिती आलेली, यांना तर आता ज्ञानाचा बोधाचे पात्र झाले, परंतु त्यांनासुद्धा करायचं आहे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी, यांना पात्र करायचं, यांना निमित्त त्यांना करायचं. ते निमित्त असल्यामुळं ते पात्र अप्रत्यक्षरित्या झालेले, पुढं जाऊन त्यांनाही ते भेटणार आहे. म्हणजे परमेश्वर अखंडितपणे या जीवाचं चिंतन करून येनकेन प्रकारे या जीवाचा कसा उद्धार होईल, ज्ञान प्रेमाला पात्र कसे जीव होतील, अशा पद्धतीने सर्व कार्य परमेश्वराचं अखंडितपणे चालू आहे. कालही चालू होतं, आजही चालू आहे आणि उद्याही चालू राहणारी सृष्टी असेपर्यंत. कारण सृष्टी आहे म्हणून परमेश्वर आहे, परमेश्वर आहे म्हणून सृष्टी आहे. सृष्टी परमेश्वराव्यतिरिक्त नाही, परमेश्वराव्यतिरिक्त सृष्टी नाही, म्हणून सृष्टीसुद्धा परमेश्वराव्यतिरिक्त नाही आणि परमेश्वराव्यतिरिक्त सृष्टी नाही. हे एकावर एक अवलंबून आहे. त्याच्यावर आजही परमेश्वराचं कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी अवसरी, कोणत्या तरी जीवाला ज्ञानाचं प्रेमाचं दातृत्व देण्याचं काम चालू आहे. आपण ती आस करावी, आपण ती तळमळ करावी, दुःख करावं, आणि ह्या साऱ्या लीळा आठवून आपल्याला अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने सर्वदशीचे प्रभू हे स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराजच आहे, हे बोध आपल्याला झालेलाच आहे, प्रतीती आलेली. पण अशा लीळेतून आपलं परमेश्वराविषयी असलेलं प्रेम, आवडी, वेद वेच हे जास्त झालं पाहिजे. आणि म्हणून आपण हे जेव्हापर्यंत हेतुकाकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला ते जाणवत नाही. नंतर परमेश्वर वेळोवेळी सारंग पंडिताच्या घरी जातात त्यांच्या विनंतीला मान देऊन. सारंग पंडिताची योग्यता काय, पात्रता काय देवाला माहिती, परंतु त्यांची मुलगी आहे, त्यांची पत्नी आहे, हे मात्र अधिकाराचे जीव आहे, आणि याच्या अडचणीमुळं त्यांना भक्ती करता येत नाही. परंतु अप्रत्यक्षरित्या त्यांचा अधिकार वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी परमेश्वर जात आहे. असंच एकदा सारंग पंडितांनी देवाला विनंती केली आणि आपल्या घरी घेऊन गेले. तर ते सारंग पंडिताची दुसरी मुलगी होती, दुसरी पत्नी होती उमाईसा, आणि तिला अल्पवयातच धानाईसा नावाची मुलगी झाली. आता देव आल्यानंतर तिला थोडंसं कमी वय, त्यामुळं थोडीशी लाज वाटली, तिनं धानाईसाला लपून ठेवलं. आणि असेही देव आल्यानंतर हे जे सारंग पंडित आहे उमाईसाला, धानाईसाला देवासमोर येणार नाही याची ते काळजी घेत होते. म्हणजे एक प्रवृत्ती आहे. त्यामुळं तिला धानाईसाला त्या उमाईसानीच लपवलं. मुलगी लपवल्यानंतर सारंग पंडितांनी सर्वज्ञांना जेवणासाठी आमंत्रण दिलेले होते. त्याचं सर्व जेवायला आल्यानंतर देवसुद्धा देवाचं सर्व आसन वगैरे केलं, पूजन वगैरे केलं, आणि मग उमाईसाने धानाईसाला अंगणात एका पेटीत लपवलेले ते. पण सर्वज्ञ उमाईसाला म्हणतात, बाई मुलीला बाहेर काढा. आता सर्वज्ञांपासून काय लपणार आहे, तिला दुधाची भूक लागली आहे म्हणले, ती जाईल, जर गेली तर तिला परत त्रास होईल, तर तुम्ही तिला बाहेर काढा. ही ऐकून तिची जी लाज आहे ती लाजत होती, ती लाज निघून गेली, आणि राऊळ माय राऊळ बाप ही भावना निर्माण होऊन एक प्रतीती आली, आणि मग तिला काढून त्या आपल्या मुलीला स्तनपान करायला लागते. अशा अनेक माध्यमातून परमेश्वर अप्रत्यक्षरित्या एका जीवाला दुसऱ्या जीवासाठी निमित्त करून त्यांची योग्यता पात्रता करताय. सारंग पंडिताची योग्यता पात्रता नाही आहे, परंतु तेच सारंग पंडिताच्या निमित्ताने परमेश्वर उमाईसाला आणि धानाईसाला अधिकारी या जीवाला पात्र करत असतात. पुढे जाऊन परमेश्वर बाईसांना सांगतात पण का हे जे आहे यांची तळमळ, यांची आर्तता, यांचं दुःख, मला कधी देव मिळेल, मला कधी देवाजवळ अनुसरता येईल, ही उमाईसाची धानाईची नंतरच्या काळामध्ये जी तळमळ असायची, तर देव बाईसांना सांगतात हे खरे आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये देव सन्निधानात असतेपर्यंत त्यांना देवाला अनुसरताच आलं नाही. परंतु ज्यावेळेस सारंग पंडिताचं देवावसन झालं त्यावेळेस कोणता विचार न करता या दोघीही आचार्यांच्या सन्निधानात जाऊन अनुसरलेल्या देवाला. हा सारा इतिहास आहे. आपल्याला पुढं वेगळ्या लीळांमधून या गोष्टी साऱ्या जाणवणार आहे. आणि सारंग पंडिताची योग्यता पात्रता नाही आहे तरी कितीतरी तत्त्वज्ञान परमेश्वर त्यांना सांगताय. योग्यता पात्रता नाही माहीत असताना, त्यांची एक किंचितही आपल्यावरती बुद्धी नसतानाही आणि ती जाणीव करून देत असताना सुद्धा सारंग पंडितांना सांभाळत आहे. आणि ते दृष्टपर भक्ती करत आहे. दृष्टपर काहीतरी मला मिळेल या हेतूनेच परमेश्वराकडे पण येत राहत आहे. आणि तोपर्यंत तो दृष्टपर भाव आहे, तोपर्यंत त्यांना बोध होणारच नाही. तोच एक आडसर आहे.
एकदा तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमेश्वराला बोध देता येत नाही आणि तो त्यांचा शेवटपर्यंत गेलेला नाही. अशा पद्धतीनं अनंत लीळेच्या माध्यमातून परमेश्वर या जीवांना ज्ञान प्रेमाला पात्र करून पुढे जाऊन आपले धर्माचे तत्त्व सिद्धांत सांगतात. ज्या जीवाची योग्यता नाही, पात्रता नाही आहे, त्याला कोणाला तरी निमित्त करतात, जेणेकरून त्याला निमित्त हा केल्यामुळं याला भविष्यात आपल्याला ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र करता येईल. वास्तविक जो ज्ञानाला प्रेमाला पात्र आहे त्याला निमित्त कोण करताय? परमेश्वर कोणाला करताय? का जो ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र नाही आहे. म्हणजे त्याला अप्रत्यक्षरित्या पात्र नसताना पात्र करून पुढे जाऊन त्याची चाल करून देतात. अशा पद्धतीनं परमेश्वराचं हे अखंडित जे कार्य आहे आनंद देण्याचं या जीवाला, ते परमेश्वराने जे मिशन आरंभलेलं आहे ते प्रत्येक जीवासाठी सम आहे. परमेश्वर सम, जीव विषम. आपल्यामध्ये विषमता आहे, परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जीवाच्या संदर्भात कोणत्या प्रकारची विषमता नाही. सारे जीव सारखेच आहे आणि या माध्यमातून आपणही परमेश्वराच्या या सन्निधानात राहून परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत असताना यातून शिक घेऊन आपला जो भाव आहे, आपला जो हेतू आहे, अदृष्टपराकडं जाऊन परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आपला हा परमार्गातला प्रवास जोपर्यंत करत नाही आपण, तोपर्यंतही परमेश्वर आपल्याला भेटू शकत नाही. आणि म्हणून आपला कोणताही भाव अहेतुक निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो सहजासहजी होत नाही, परंतु जाणीव, ज्ञान, बोध यातून आपले पाठीमागचा संस्कार, तळमळ यातूनच ते निर्माण होत असतं. ज्यावेळेस असा अहेतुक भाव निर्माण होईल त्यावेळेस जी बी क्रिया आहे ती परमेश्वर स्वतः करून घेतील. कोणत्या पद्धतीनं, कुठं, कशा पद्धतीनं, कोणाला निमित्त करून आपल्याला ते सांगता येणार नाही, आपण सांगू शकत नाही. परंतु ह्या क्रिया परमेश्वराच्या लेखी ज्यावर लागल्या, पदरात पडल्या, म्हणजे लेखी लागल्या, उपयोगी पडल्या, तर नंतरच बोधाचं जे बोधशक्तीचं कार्य आहे हे सुरू होत असतं. जसं अहेतुक भूतभजनात आपल्याला बोध झाला, तसं बोधाच्या नंतर केलेल्या अहेतुक क्रियेतून बोधशक्तीचं कार्य चालू होत जातं आणि मग त्यातून वेदबोध, अनुसरण, त्यागाची प्रवृत्ती, तोची व्हावा तोची भेटावी भावना निर्माण होऊन आचाराच्या बाजूने विचार करून आपण आचारावरती जात असतो. असे कितीतरी लोक आहे की त्यांना बोध झाला आहे, 50-50 वर्षे घेऊन उपदेश घेऊन राहिलेले, कितीतरी त्या क्रिया करतात आहे, पण तरीही त्यांना अनुसरणाची इच्छा का होत नाही, बाहेर पडण्याची इच्छा का होत नाही, तोची व्हावा तोची भेटावा ही भावना का निर्माण होत नाही? तर बोधाच्या नंतर त्यांनी जी क्रिया केली त्या दृष्टपर क्रिया केल्या आहे, त्या परमेश्वराच्या लेखी लागल्या नाहीत, अर्थात परमेश्वराच्या स्वीकारात त्या पडलेल्या नाही आहे, म्हणून ती भावनाच निर्माण होत नाही. एखाद्याची जी क्रिया आहे अहेतुकाच्या माध्यमातून तोची व्हावा तोची भेटावा जर अशा प्रवृत्तीनं जर निर्माण झाली तर ती परमेश्वर क्रिया स्वीकारतात आणि त्या क्रियेतच मग तो जीव त्यागाची भावना ठेवून, अनुसरणाची इच्छा ठेवून परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा ही तळमळ करून आचाराचा विचार करून आचार करायला लागतो. आचार्य योग्यता, विचार्य दृढता, जोपर्यंत आचार्य करत नाही, आचाराला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपली विचारधारासुद्धा परिपक्व आणि दृढ होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्यातली जी कमतरता आहे, आपल्यातलं ते कमीपण आहे, या अशा तत्व सिद्धांताच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की आम्हाला काय इच्छा होत नाही ही या गोष्टीची, याचा अर्थ आपली क्रियेचा स्वीकार झालेला नाही आहे. आणि मग क्रियेचा स्वीकार का झालेला नाही आहे, तर आपली भावना, आपला हेतू अहेतुकाकडे झुकलेला नाही. म्हणून आपण या लीळांमधून, या तत्त्वज्ञानातून सावध होऊन आपला भाव, आपला हेतू बदलून क्रिया कशी घडेल आणि परमेश्वराच्या स्वीकारात कशी पडेल याची तळमळ, याची प्रार्थना जर आपण केली तर नक्कीच या परमेश्वरापर्यंत आपला हा जो जीवन प्रवास आहे परमेश्वरच आपल्याला घेऊन जातील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.